सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी काय झालं का? मी सांगतो. सकाळी आम्ही फिरायला जातो ना, तसे आज पण गेलो होतो. तर ते आम्हाला योगासनांची प्रात्यक्षिक करून दाखवत होते आणि अचानकपणे एकदम कोसळलेच हो. हे असे असे काय झालं? आवाज छातीत दुखतोय का? काय 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 झालं? काय होतंय? पोटात दुखतंय का? डॉक्टर नक्की काय झालंय हे आत्ताच सांगता येणार नाहीये का? नाही, म्हणजे त्याचं काय आहे की उगीच काही अंदाज काढण्यात काहीच अर्थ नाहीये. आपण त्यांच्या काही टेस्ट करू. टेस्ट? हो कळेल मी ते कळेल हो, पण ते काय आहे, मला मोठा आजार जर असला ना तर ते मला सांगणार नाही. माझं काय म्हणणं की काय सांगणार नाही तर मी घाबरेन म्हणून, पण माझं उलट आहे. हे जर मला आधी कळलं तर मी माझ्या मनाची तयारी होईल. काय खायकर नेहमी हा, तुम्ही मला धीर द्यायला आलाय ना, तुम्हाला धीर देतोय. चला 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 भैया कितना हो गया? अरे शेखर थांब मी देतो. तू कितना हो गया रे? अहो नाही काका, मीटर से 96 अहो काका मी देतो, असं काय करता? होता है अहो 96. शेखर मी देतो. अहो नाही 96. काय झालं? अगं ते हा? अरे असू दे बाबा, असू दे. अहो, कशाला तुम्ही उगाच? अरे शेखर, तू काही काळजी करू नकोस बरं. काय कार मध्ये काही राहिले नाही ना? काही पिशवी घेतली ना? शेखर काय लागलं तर लगेच कळवायचं, आम्ही लगेच येणार. बरं, आता मी डबा पाठवतो. नाही कशाला? वरभात आहे घरामध्ये. केलंय. हो, आणि आम्ही दोघेच आहोत ना. हो. चला बरं आम्ही येऊ मग. हो या. चल. अहो, पैसे तुम्ही का नाही दिले? अगं पण मी पाकिट काढायच्या आत त्यांनी दिले पैसे एकदम. बरं, चावी आहे का? हो चावी आहे, पण हे किती करतात नाही श्यामल. हो, धाबांसाठी करतातच. चला भूक लागली मला. श्यामल काय ग? मला फारच भीती वाटते. कसली? मला फारच अस्वस्थ वाटतंय. खूप धावपळ झाली ना आज आपली, जरा कलकलल्यासारखं झालं असेल. तू जरा आराम कर. असं नेहमी नाही होत. मला असं वाटतं की सारखं काहीतरी होणार आहे. काय श्यामल, काहीतरी मनाचे खेळ आहेत तुझ्या. उगाच नुसता विचार करू नकोस तू. एवढ्या वर्षात हॉस्पिटलची पायरी सुद्धा नव्हती चढली. आबा ग, एवढ्या वर्षामध्ये कधी हॉस्पिटलची पायरी सुद्धा चढली नव्हती ना. म्हणूनच मला असं हे बघ, असं नाही श्यामल. अगं माणूस म्हटलं की मग हे आजारपण, हॉस्पिटल हे सगळं आलंच ना. आपण असं धीर नाही सोडायचा. आता बघ ना, सुरुवातीला आबा पण किती घाबरले होते, पण नंतर त्यांनीच आपल्याला धीर दिला की नाही. आता हे शैलवंचं ना कळवायचं का? नाही इतक्यात नको. काय ती पण आता एवढ्या मोठ्या ऍक्सिडेंट मधून बाहेर आली. जरा शलाकाला कळवायचं.
नाही बघू. मूर्तिमंत भीती उभी मज समोर राहिली मूर्तिमंत भीती उभी मज समोर राहिली. काही हवाय का? कोण आहे? मी बोललो. अरे तुम्ही जागेच आहात का? बरं झालं. जरा गप्पा मारूया, बोलत बसूया. हा बरं. काय म्हणताय ना? तुमचं नाव काय? विश्वनाथ साटम. अच्छा अच्छा, विश्वनाथ साटम. कुठे राहता? कुठे? मी सावंतवाडीहून आलो. अच्छा का? इकडे पुतणे असतो त्याच्याकडे. हा बरोबर. पण काय हो तुम्ही, काय झालं काय तुम्हाला? इथे कसं काय आलं? काय नाही हो, हा पुतण्याच्या बाथरूम मध्ये पाय घसरून झाल्याचं निमित्त झालं आणि कमरेचं हाड सरकलं. हो ते बरं होईतो स्टोनचा त्रास सुरू झाला. किडनी स्टोन. एक मिनिट थांबा. हा एक मिनिट येतो. आज इकडे येतो. किडनी स्टोन म्हणजे काय सांगायचं आता? किडनी स्टोन का? हा कसं काय? म्हणजे इकडे आल्यानंतर कळलं काय डॉक्टरना? हो. कमाल आहे. पोट दुखायला लागलं आणि कळलं. बसा. हा असं. पण मग आता ऑपरेशन झालं का? व्हायचंय? नाही, पुढच्या आठवड्यात आहे. अच्छा अच्छा. मोठं आहे का? नाही, साधारणपणे एक एवढा. ऑपरेशन एवढे? नाही नाही, स्टोन नाही म्हणत. स्टोन हे स्टोन म्हणजे ऑपरेशन. हा ते आता पुढच्या आठवड्यात आहे तेव्हा कळेलच. हा पण तुम्ही काय बघा, काळजी करू नका अजिबात. ते सगळं व्यवस्थित होणार तुमचं. स्टोन किती मोठा असो, लहान असो, 2 असो, 3 असो, सगळे काढतील बाहेर आणि व्यवस्थित ऑपरेशन होईल. सांगू तुम्हाला. काही काळजी करू नका तुम्ही. हो. एक विचारू? हो विचारा. तुम्ही नक्की काय करता? ते काय करतो म्हणजे सकाळी 6 वाजता उठतो, मग शुद्धिक्रिया करतो. हा ह्याच्या बरेच वर्षाची सवय आहे माझी. मग फिरायला जातो मी. तोपर्यंत सूनबाई उठते, मला चहा करून ठेवते. आणि चूर्ण जर मी संध्याकाळी किंवा रात्री घेतलेलं नसेल तर सकाळी घेतो मी. म्हणजे तुमचा व्यवसाय काय? म्हणजे तुम्ही इथे आल्यापासून तुम्हाला एवढी माणसं भेटायला येऊन गेली की मला वाटलं तुम्ही कोणीतरी पुढारी राजकारणी आहात का काय? नाही नाही, अहो ती सगळी आपुलकीने आणि प्रेमाने आलो ती माणसं. किती वर्षांपासून आमची ती जान पेचान ओळख आणि नाती निर्माण झालेली आहेत ना, त्याच्यामुळे ती येतात. खरं आहे हो. अहो बाकी सगळी नाती तकलादू, फक्त तेवढ्यापुरती. मी होतो ना गावचा सरपंच, जोपर्यंत सरपंच होतो तोपर्यंत पुढं मागे माणसांचा लोंढा असायचा. आता कोणी नाही. हा बरोबर आहे. तुम्हाला मी सांगू का साटम, हा जो जिव्हाळा असतो ना तो पदासाठी असतो, व्यक्तीशी काही त्याचा संबंध नसतो. मी राजकारणी आहे का असं तुम्ही का विचारलं? नाही हो, आपला सहज अंदाज. नाही नाही, हा अंदाज तुमचा साफ चुकला. राजकारण या गोष्टीचा मला प्रचंड तिटकारा आहे. हो. स्वाभाविकच आहे हो. मग तुम्हालाच काय, मलाही आहे. मग हल्लीचं राजकारणच तसं झालंय. मग भ्रष्टाचार काय, घोटाळे काय, शी. तुम्हाला सांगतो, मला कधी कधी संताप येतो. ज्यांना वाटतं की ह्याला हे असं वाटतं की ज्याला खेचून आलं रस्त्यावर आणि फोडून काढावं, ज्याला सांगतो. घोटाळा काय करतात तुम्ही? लोकांना काय मूर्ख समजता तुम्ही? रांगेत असं उभे काढावं काय फोडून काढायचं रांग तुम्ही सांगतो. काय नाही काय ते काय करताय तुम्ही? जागेवर चला, तिकडे झोपा. तू झोप ना, आम्ही गप्पा मारतो. कुठे गप्पा मारताय? चला झोप. नाही सोके, काय हरकत नाही. सावकाश, आजोबा सावकाश. ते बोलण्यासारखं खूप आहे, तुम्हाला सांगतो साठं. एक मिनिट. काय झालं? हे काय तुम्ही बाटली घेऊन तुम्ही या इथे. कॅन्टीन आणली ना? नाही तू झोप ना, आम्ही गप्पा मारल्या. झोपा शांतपणे आता. साठं बोलण्यासारखं खूप आहे याच्या विषयावर. झोपा झोपा आता. हो झोपा. राजकारण झोपा. ते काय झालं, बांधली ना, त्याला वाटलं काय तुम्ही राजकारण. काही नाही, झोपा आता. हो
तू झोपा. हा, मी झोपतो. हो. मी झोपतो. आई शपथ स्वतःही झोपत नाही आणि मलाही झोपून देत नाहीत. डॉक्टर हा 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 काय म्हणताय बा? कुठे डॉक्टर? इथेच आहेत. डॉक्टर बेस्ट ऑफ लक. हा हा अरे हे बघा, तुम्ही माझं पोट उघडणारच आहात ना, तर सगळं नीट बघून घ्या. हा म्हणजे जर काय कुठे बिघडलं असेल, खराब झालं असेल, ते एकदाच होऊन जाऊ. हा हो आबा हो. म्हणजे पुन्हा पुन्हा त्रास नको. अहो आबा लक्षात आलं ना मी काय म्हणतो ते? म्हणजे उघडा शिवा असं नको पुन्हा पुन्हा. आबा अहो त्यांचा चष्मा. ते नाही, ते डॉक्टर काढतील काय. अगो बाई तो अंगारा लावायचा होता मला. असू दे, असू दे, आता शांत. अहो अंगारा लावला असता मी थोडं. हॅलो. अरे सचिन, बरं झालं आलास. झालं. आल्या लावलास कामाला? अरे बाबा, ऑफिसचं काम आहे. तुझं की माझं? तू जरा गप्प राहशील. हा. हे बघ, त्या दिवशी शेखरने ना मला रिपोर्टच्या काही फाईल सांगितल्या होत्या. हा, त्या मी दिल्या शेखरकडे. आता तो आला की ते फायनल करून घेईल. आणि तू जरा नीट ऐकून घेशील का? बरं बोल. ऐक, आज शेखर येणार नाहीये, तर त्या अरे मग ते आधी नाही का का सांगायचं? बघ आता त्या फाईल्स मी शेखरकडे दिल्या आहेत. सचिन, मी तुला सगळं आधीच सांगायला पाहिजे, असं काय आहे का रे? नाही तसं काय नाहीये. रे मी काय झालं? काय प्रॉब्लेम आहे? नेहमी भांडत असतो हा. अरे मी याला म्हटलं आज शेखर येणार नाहीये, त्या रिपोर्टच्या फाईल मला आज हेड अरे हो, आज शेखर येणार नाही. आज आबांचं ऑपरेशन आहे ना. सॉलिड टेन्शन मध्ये असेल रे. चल मी फोन करतो त्याला. हा. मला शोधावे लागणार. शोध मग. पगार घेतोस ना? तुम्ही काही काळजी करू नका. मी माझ्या तऱ्हेने सारे प्रयत्न केलेत. ओके सगळं व्यवस्थित होईल. ओके. या यू प्लीज कॅरी ऑन. या प्लीज. हॅलो. हॅलो शेखर. हा कोण? गुरु. बोल. अरे कशी आहे तब्येत आबांची? ऑपरेशन झालं? हो, अरे आत्ताच झालं ऑपरेशन. म्हणजे आत्ता बाहेर आणलं त्यांना. थोडे गुंगीत आहेत पण ही इज ओके. पण ऑपरेशन सक्सेस झालं ना? हो. चला देव पावला. हो मी सांगतो सगळ्यांना. हे बघ, तू काही काळजी करू नकोस. ऑफिसचं तर अजिबात टेन्शन घेऊ नको. आम्ही सगळे आहोत. बरं. चल बाय. बाय. थँक्स. कोणाचा फोन होता? अगं नाही, गुरुचा फोन होता. काय नाही, आबांची चौकशी करायला फोन केला. म्हणाला ऑफिस मध्ये. अरे कोणाचा फोन आला परत? हा कोणाचा नंबर आहे? हॅलो. हॅलो मामा, मी निकिता बोलते. हा हॅलो बोल. काय झालं? त्यांना ऍडमिट केलंय? अगं नाही, काय अपेंडिक्सचा त्रास झाला तर डॉक्टर म्हणाले ऑपरेशन करावं लागेल. मग कधी करणार आहेत ऑपरेशन? अगं झालं ऑपरेशन. झालं? खूप इमर्जन्सी होती? हो. अगं इमर्जन्सी होती म्हणून करावं लागलं ऑपरेशन. पण हे बघ, तू शैलाला इतक्यात सांगू नको. हा, आता ती बरी आहे ना? हा नाही, तिला फक्त एवढंच सांग की डॉक्टरांनी अपेंडिक्सचा त्रास होतो म्हणून सांगितलं, म्हणून ऑपरेशन करावं लागलं आणि आता बरे आहेत ते. हा बरं मामा, आणखी एक सांगायचं होतं. हा बोल ग. ते जे पैसे माझ्या बँकेत ठेवलेच ना इंडियात, हो त्याचं काय? ते आता लागतील ना आबांच्या आजारपणात? छे अगं त्याच्यात. नाही ऐक ना, ते चेकबुक मी साईन करून शिर्याच्या ड्रॉवर मध्ये ठेवलंय. काय? मामा प्लीज रागवू नकोस, पण मी ते घेऊनच आले नाही. बरं मी ठेवते, नंतर करीन परत. बाय. आणि हे बघ, आईची काळजी घ्या बाळा. हो. निकिता काय म्हणाली? काय नाही, हेच अगं आबांची चौकशी करायला फोन केला. अगं तिला ते पैसे दिले होते ना जाताना, ती म्हणाली की तिच्या ड्रॉवर मध्ये तिने चेकबुक साईन करून ठेवलंय. जर पण तिला कसं कळलं ऑपरेशनचं? काल रात्री मी मेल केली होती ना ते. अगो बाई, आता तुम्ही कळवणार नव्हतात ना कोणाला? हो, पण काय झालं श्यामल, मला ना काल रात्री खूप अस्वस्थ वाटायला लागलं. म्हटलं निदान आपल्या जवळच्या लोकांना तरी सगळं. हो, असं काय बोलता तुम्ही? हा, झालं ना आता ऑपरेशन. चला आपण डॉक्टरांशी बोलूया. चला. अच्छा.
नाही म्हणजे काय आहे की त्यांची नेहमी बडबड ऐकायची सवय झाली ना, त्यामुळे आता ना असं गप्प बसून राहिलेलं पटतच नाही हो. आणि प्रत्येक गोष्टीत त्यांचं मत हो हो अहो एखाद दिवशी सकाळी जर ते नसले ना तर चैन पडत नाही हो. बरं आता त्यांना किती दिवस लागतील? हो डॉक्टर काही म्हणाले का केव्हा सोडणार वगैरे? नाही आज सांगते. नाही हो, तरी पण फार दिवस जातात. अहो अहो माझ्या मिळण्याचं ऑपरेशन झालं ना, चक्क 20 दिवस लागले डिस्चार्ज मिळायला. कशाचं? अपेंडिक्सचं? ट्युमर. काय नाही ते आणि हे सारखंच आहे का? ते झालंच हो, पण मग बरं, तिकडे कळवलं का? कुठे? शैलाकडे, अमेरिकेला? नाही म्हणजे बाबा म्हणाला की आता नको म्हणून, कारण ती आजारी आहे ना, उगीच तिला टेन्शन नको म्हणून. तेही बरोबरच आहे. 8 दिवस. 8 दिवसानंतर परत येतील तुमच्यात बडबड करायला. तोपर्यंत कळ सोसा. काय आबा? नाही झोपलेत ते. कसं आहे गाबांचं? बरं आहे. तेच मी डबा वगैरे भरतीये जरा. हो काय इतका नुसता गोंधळ उडालाय, कारण की आपल्याला माहित नसतं ना पथ्य वगैरे. मला आपलं एवढंच माहित होतं वांगी टोमॅटो काही चालत नाही, पण डॉक्टर म्हणाले आता काही तसं काही नसतं. पुन्हा आबांना त्यांची एक डायरी सारखं करत होते, ते त्यांचं पुस्तक टाइम्स ते कोड ते सोडवल्याशिवाय करमत नाही. त्याचं उत्तर परवाच्या पेपरमध्ये. सगळी नुसती धाव चालली आहे. त्यात तू पुन्हा एकटीच पडतेस ना. मी करू का काही मदत तुला? नाही माझं झालंच आहे सगळं. तो आधीचा आदल्या दिवशीचा पेपर कुठे? या सगळ्या धावपळीत तू बरी राहावे. हो, कारण तू बरी असशील तर ठीक आहे ना सगळं. हो ना, हे पण तेच म्हणत होते. तुला काही झालं तर आम्हाला सगळं गोंधळ उडेल आमचा सगळं म्हणून. खरं आहे ते. घरातली बाई खमकी असली ना की अख्खं घर कुठल्याही संकटांना तोंड द्यायला तयार राहतो. हो ना, मला काय वाटतं माहितीये का, पण अशी संकट यावीतच का? त्याला आपला काही इलाज आहे का श्यामला? अख्ख्या सोसायटीत तुमचंच घर एवढं हसतं खेळतं, पण झालं. एक सांगू श्यामला, मला काय वाटतं ते? काय? कुणाची तरी दृष्ट लागली असणार घराला, आबांना. हो ना, मलाही तसंच वाटतं बाबा, आबांना दृष्टच लागली आहे. मला जे वाटतं ते सांगू तुला? दृष्ट काढून टाक. कसला विचार करतेस? मी दाखवून देऊ का तुला कशी दृष्ट काढायची असते ते? नाही तसं काही नाहीये. आपल्या मनाचे खेळ आहेत हे सगळे. कारण की आबा ना श्रद्धाळू आहेत, पण अंधश्रद्धाळू नाही आहेत. उगाच चिडायचं काही केलं तर. बघ बाई, मला जे वाटलं ते मी आपलं तुला सुचवलं. आता करणं न करणं तुझंच काम ना. बरं, बाकी ठीक आहे ना? हो. यांचा सकाळी फोन आला होता ग, आबा जरा ग्लानीत आहेत म्हणाले. हो, पण आता बरे शिऱ्याचा फोन आला होता. हो ना. बरं चल निघू मी. काही गरज पडली तर मला कळव ना. नक्की. हो चल येते. हो आले. हॅलो. हॅलो आई, मी शलाका. अगं शलाका, काय ग तुझी मैत्रीण येणार होती, काय झालं त्याचं? काय ते? अगं ती पूर्वा येणार होती ना, त्याचं काय झालं? हा हो ते होय. हो अगं नक्की झालंय, पुढच्या आठवड्यात येते, त्याचसाठी तो फोन केला मी आता. बरं. आणि आवाज का असा येतोय? काय बरं नाही का? नाही ग, काल रात्रीपासून झोपच नाहीये. सारखं असं. का ताप वगैरे आले की काय? नाही तसं नाही, स्वप्न चांगलं नाही पडलं. आई ग, आबा बरे आहेत ना? हो अगं आबा हो बरे आहेत ना. बरेच दिवसात बोलले नाही ना, दे ना त्यांना जरा फोन. नाही शलाका, आबा बाहेर गेलेत ना. बाहेर यावेळी? हो, मला बोलायचं होतं ना त्यांच्या बरोबर. शलाका चल ठेवते मी, तेवढ्यासाठीच केलेला फोन.
शिर्या हे शिर्या ड्रीप चालू नाही, ड्रॉप बंद, थेंब थांबले. डॉक्टर, नर्स, ते पडले. काय झालं? अरे झालं तरी काय? अहो ते पडले ना. आय एम ओके, आय एम फाईन. थँक्यू. बाय बाय, टेक केअर. Soyam, toyam, tadanum tum tadani. Soyam, toyam, tadanum tum tadani.